नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, BA बॅचलर ऑफ आर्ट्स कला पदवी अभ्यासक्रम समर 2025 किंवा मे ते जून 2025 एक्झामिनेशन टाइमटेबल आलेला आहे. BA फर्स्ट इयर, BA सेकंड इयर, BA थर्ड इयर, रेग्युलर म्हणजे पहिल्यांदाच परीक्षा देणारी, BA फर्स्ट इयर रेग्युलर, BA सेकंड इयर रेग्युलर, BA थर्ड इयर रेग्युलर. तसेच ज्या कोणत्या लोकांनी समर 2025 किंवा मे 2025 किंवा मे ते जून 2025 पुनर्परीक्षार्थी रिपीटर एक्झामिनेशन फॉर्म भरलेला असेल, अशाही विद्यार्थ्यांचं BA फर्स्ट इयर, BA सेकंड इयर, BA थर्ड इयर अशा प्रकारे ऑल BA रेग्युलर, ऑल BA पुनर्परीक्षार्थी रिपीटर एक्झामिनेशन टाइमटेबल आलेलं आहे. स्क्रीनवर तुम्ही टाइमटेबल पाहू शकता. पहिला पेपर असणार आहे 27/5/2025 म्हणजे 27 मे 2025 पासून BAची एक्झामिनेशन चालू होणार आहे. ठीक आहे. कंटिन्यूमध्ये तुम्ही टाइमटेबल पाहू शकता. ह्याच्यामध्ये फर्स्ट इयरचे पेपर कधी आहेत, सेकंड इयरचे पेपर कधी आहेत, थर्ड इयरचे पेपर आहेत. ठीक आहे. सिक्वेन्सनंच असतील, सिरियल नंबरनंच असतील असं नाही. त्याच्यामुळं तुम्हाला तुमचं वर्ष कोणतं आहे पाहायचं आहे, तुमच्या पेपरचं कोड पाहायचं आहे आणि पेपरचं नाव पाहायचं आहे. ठीक आहे. त्यावरून तुम्हाला तुमचं स्वतःचं पेपरचं टाइमटेबल काढता येईल. एक उदाहरण देतो तुम्हाला. 27 मे 2025 पासून एक्झामिनेशन चालू होणार आहे. तर 27 मेला सकाळ आणि दुपार या दोन सत्रामध्ये दोन वेगवेगळे पेपर आहेत. सकाळचं सत्र सुरू होत आहे सकाळी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत. त्याच्यामध्ये इंग्रजीचा पेपर असणार आहे. तो असणार आहे फर्स्ट इयर BAचा. ठीक आहे. आणि दुपारच्या सत्रामध्ये सेकंड इयर BAचा इकॉनॉमिक्सचा पेपर असणार आहे. ECO 218 अंशलक्षी अर्थशास्त्र. तशाच प्रकारे 28 मे 2025 रोजी सकाळ आणि दुपार दोन सत्रामध्ये परीक्षा होणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये फर्स्ट इयर BAचं MAR 102 मराठी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम हा पेपर होणार आहे. दुपारच्या सत्रामध्ये सेकंड इयर BAचा EVS 201M किंवा आपण त्याला EVS 204E या दोन्हीपैकी जे नाव असेल ती, त्याचं पेपरचं नाव आहे पर्यावरण अभ्यास, एन्व्हायरमेंटल स्टडीज. हा सेकंड इयरचा पेपर आहे. BA सेकंड इयरचा कंपल्सरी पेपर आहे. ही सुद्धा तुम्हाला देणं भाग आहे, कंपल्सरी आहे. ठीक आहे. पुन्हा 29 तारखेला बी सकाळ दुपार दोन सत्रामध्ये आहे. OPN 101 स्वयंअध्ययन कौशल्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम ही फर्स्ट इयर BAचा आहे. आणि दुपारच्या सत्रामध्ये HIS 220 आधुनिक भारताचा इतिहास हा सेकंड इयर BAचा पेपर आहे. पुन्हा 30 मे 2025 रोजी सकाळ दुपार दोन सत्रामध्ये, सकाळच्या सत्रामध्ये सकाळी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत GKN 101 सामान्य ज्ञान व सामाजिक जाणीव यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम जनरल नॉलेज म्हणतो फर्स्ट इयर BAचा पेपर आहे. आणि दुपारच्या सत्रामध्ये HIS 221 आधुनिक जगाचा इतिहास सेकंड इयर BAचा पेपर आहे. ठीक आहे. पुन्हा 31 मे 2025 रोजी सकाळ दुपार दोन सत्रामध्ये, सकाळच्या सत्रामध्ये HUM 101 मानवविद्या अधिष्ठान अभ्यासक्रम फर्स्ट इयर BA. दुपारच्या सत्रामध्ये SOC 222 सामाजिक परिवर्तन व सामाजिक चळवळी सेकंड इयर BA. आता सकाळचं सत्र म्हणले की कंपल्सरी ध्यानात ठेवायचं आहे सकाळी 10:30 ते 1:30 आणि दुपारचं सत्र म्हणले की 2:30 ते 5:30 हे कंपल्सरी ध्यानात ठेवायचं. प्रत्येक वेळेला मी टाईम सांगत बसणार नाही, फक्त सत्र सांगतो आणि पेपर सांगतो. 1 जून 2025 रोजी सकाळ दुपार दोन्ही सेशनमध्ये, सकाळच्या सेशनमध्ये SOC 101 सामाजिक शास्त्रांचा अधिष्ठान अभ्यासक्रम फर्स्ट इयर BA. दुपारच्या सत्रामध्ये SOC 223 भारतीय समाज सेकंड इयर BAचा पेपर. पुन्हा 2 जून 2025 रोजी सकाळ आणि दुपार दोन्ही सत्रामध्ये पेपर असणार आहेत. सकाळच्या सत्रामध्ये सकाळच्या सत्रामध्ये थर्ड इयरचा पेपर असणार आहे, ध्यानात ठेवायचा थर्ड इयरचा.
आता इथं खूप सारे थर्ड इयरचे पेपर दिलेत. ह्याच्यापैकी जनरली आपण इतिहास घेतात विद्यार्थी, तर त्यांचा कोणताही पेपर इतिहास घेतात, काही लोक इंग्रजी घेतात. तर जनरली मी सांगतो 4282 भारतीय स्त्री जीवनाची वाटचाल हा इतिहासाचा थर्ड इयर BAचा पेपर असेल. आणि ज्यांनी कोणी इंग्रजी घेणार असतील तर त्यांचा ENG 256 अंडरस्टँडिंग ड्रामा हा थर्ड इयर BAचा पेपर असेल. मग काही लोक सायकॉलॉजी घेतले असतील तर PSY 270 मानवी विनिमय आणि समायोजन ही थर्ड इयर BAचा पेपर असेल. बाकी इतर लोकांची बी इथं दिलेलं आहे. हिंदी घेणाऱ्याचं आहे, त्यांचा ऑप्शनल पेपर जे आपला बघायचा आहे, आपला ऑप्शनल पेपर कोणता घेतलेला आहे. ठीक आहे. थर्ड इयरला तुम्हाला ऑप्शनल पेपर निवडावं लागतात. त्याच्यामुळे तुम्हाला जर माहीत नसेल तर थर्ड इयरचे ऑप्शनल पेपर तर स्टडी सेंटर कॉलेजला फोन करून माहिती करून घ्यायचं आहे. थर्ड इयरचे पेपर सकाळी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत असतील आणि पुन्हा दुपारी 2:30 ते 5:30 वाजेपर्यंत सेकंड इयर BAचे पेपर असतील. ठीक आहे. आता सेकंड इयर BAमध्ये असणार आहे MAR 210 वाङ्मय प्रकार कथा कादंबरी सेकंड इयर BAचा पेपर असणार आहे. आता मराठीवाल्यांचा मराठी असेल, इंग्रजीवाल्यांचा इंग्रजी असेल. पुन्हा जो काय ऑप्शनल पेपर तुमचा सेकंड इयरला असेल त्याचं टाइम टेबल इथे दिलेलं आहे. ह्याच्यातही तुम्हाला काही कन्फ्युजन वगैरे अडचणी येत असतील तर काळजी करायची गरज नाही. तुमचं हॉल तिकीट आहे का, त्या हॉल तिकीटवर तुमचं पेपरचा कोड, पेपरचं नाव, टाईम सगळंच येणार आहे. ठीक आहे. पुन्हा 3 जून 2025 रोजी सकाळी 10:30 ते 1:30 थर्ड इयर BAचे पेपर असतील आणि दुपारी 2:30 ते 5:30 सेकंड इयरचे पेपर असतील. थर्ड इयरमध्ये तुम्हाला जे ऑप्शनल असतील ते पाहून घ्या. मी एक उदाहरण देतो तुम्हाला. थर्ड इयरमध्ये इंग्रजीचं जर घेतले एखाद्या विद्यार्थ्यांनी तर ENG 258 अंडरस्टँडिंग पोएट्री हा पेपर असेल सकाळी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत. आणि काही लोकांनी जर मराठी वगैरे घेतले असतील तर ते पाहून घ्या. इंग्रजी इतिहास वगैरे घेतले असतील तर त्यांनी पण पाहून घ्या. ओके. दुपारी 2:30 ते 5:30 वाजेपर्यंत सेकंड इयर BAचा मराठीवाल्यांचा पेपर असेल MAR 211 स्वातंत्र्योत्तर वाङ्मय प्रवाह. अशा प्रकारे कंटिन्यू तुम्ही पाहू शकता. आता प्रत्येक वाचत बसणार नाही मी. 4 जून 2025 रोजी सकाळच्या सेशनमध्ये थर्ड इयर BAचे पेपर असतील, दुपारच्या सेशनमध्ये सेकंड इयर BAचा पेपर असेल. 5 जून 2025 रोजी सकाळच्या सेशनमध्ये थर्ड इयर BAचे पेपर, दुपारच्या सेशनमध्ये सेकंड इयरचा पेपर असेल. आता तुमचा ऑप्शनल कोणता आहे पहा, त्या दिवशी तुमचा कोणता पेपर आहे त्या दिवशी पहा. 6 जून 2025 रोजी सकाळच्या सेशनमध्ये थर्ड इयर BA, दुपारी सेकंड इयर BA. 8 जून 2025 रोजी सकाळच्या सेशनमध्ये थर्ड इयर BA, दुपारच्या सेशनमध्ये सेकंड इयर BA. 9 जून 2025 रोजी सकाळच्या सेशनमध्ये थर्ड इयर BA आणि दुपारच्या सेशनमध्ये सेकंड इयर BA. 10 जून 2025 रोजी सकाळच्या सेशनमध्ये थर्ड इयर सकाळच्या सेशनमध्ये थर्ड इयर BA आणि दुपारच्या सेशनमध्ये सेकंड इयर BAचा पेपर असेल. 11 जून 2025 रोजी सकाळच्या सेशनमध्ये थर्ड इयर BAचा पेपर असेल. उदाहरणार्थ 285 विविधतेतून एकता. आणि दुपारच्या सेशनमध्ये सेकंड इयर BAचा पेपर असेल ENG 215 हाऊ टू रीड अ नॉवल. ठीक आहे. आणि प्रॅक्टिकल एक्झामिनेशन ऑफ PSY 308 म्हणजे ही बहुतेक मानसशास्त्राची प्रॅक्टिकल एक्झामसुद्धा असणार आहे. 12 जून 2025 रोजी सकाळी 10:30 पासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत PSY 308 प्रायोगिक पद्धती सांख्यिकी व मानसशास्त्र प्रयोग प्रॅक्टिकल एक्झाम थर्ड इयर BAच्या विद्यार्थ्यांकरता असणार आहे. तर हा तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. आता ही सिरियल नंबरनं असणार नाही तुम्हाला सांगितलेलं आहे मी. तुमचा पेपर ज्या दिवशी असणार आहे त्याच दिवशी तुम्ही जायचं आहे. नाहीतर लगातार पेपर आहे म्हणून दररोज उठून जाचाल, तसं करू नका. तसेच तुमच्या हॉल तिकीटवर सुद्धा तुमच्या पेपरचं नाव, पेपरचा कोड, वर्ष, वेळ सर्वच येणार आहे. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. इथं कन्फ्युजन झालं तरी तुमच्या तिकडी हॉल तिकीटवर बरोबर तुम्हाला ओळखू येईल. तुम्हाला पूर्वतयारी करता यावी म्हणून मी अगोदर टाइम टेबल सांगितलेलं आहे. विद्यापीठ हे काय करतं की तुम्हाला अगोदर टाइम टेबल देतं पूर्वतयारी करण्यासाठी, जागा होण्यासाठी. काही लोक आणखी झोपेतच असतील की अभ्यास करणार बी गेलं तर वागते, 2 दिवस अभ्यास केला तर पास होतील, असं होणार नाही. तुम्ही थोड्या दिवसाच्या अभ्यासानं थोडेच मार्क पडतील. 40% मार्क घेऊन काय करणार. साधं BEd करायचं असेल तरी 50% मार्क लागतात. 6वी ते 8वीला टीचर बनायचं असेल तर डिग्रीला 50% मार्क लागतात. कुठल्याही कॅटेगरीचे करण्यात 50% मार्क लागतात. ठीक आहे. त्याच्यासाठी 40% मार्क कुणाच्याच काहीच कामाला येणार नाही तुम्हाला. MPSCला कामाला येतील, काहीच कामाला म्हणणं येणार नाही, सॉरी.
MPSCला कामाला येतील. MPSCला फक्त पास पाहिजे असतं कुठल्याही डिग्रीला, कुठल्याही विद्यापीठाच्या डिग्रीला. MPSC आणि UPSC या दोन्ही परीक्षांत तसेच काही क्लर्क वगैरे परीक्षा असतात, काही ग्रॅज्युएशन लेवलच्या जी परीक्षा असतात त्यांनासुद्धा तुम्हाला फक्त पासिंगची अट असते. पण तुम्ही थोडेसे जास्त मार्क घेतला तर तुम्ही टीचिंगच्या एक्झामलासुद्धा पात्र होताल ना. चांगलंच आहे ना, त्या एक्झामला तर पात्र होताच MPSC UPSCला. तसेच इतरही शिक्षक भरतीच्या परीक्षेला वगैरे तुम्ही पात्र असालच. ठीक आहे. इथं खाली काही सूचना आपण दिलेल्या आहेत, नोटीसमध्ये वाचू शकता. यू कॅन डाउनलोड हॉल तिकीट फ्रॉम युनिव्हर्सिटी वेबसाईट ycmu.digitaluniversity.ac. हॉल तिकीट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर एक्झामिनेशन सेंटर. आता जेव्हा केव्हा परीक्षा येईल त्यावेळेस तुम्ही ह्या ऑफिशियल वेबसाईटवरून तुमचं हॉल तिकीट स्वतः डाउनलोड करू शकता. काही अडचण नाही. तुम्ही कॉलेजला बी भेट दिली तर चालेल, बरं तुम्ही स्वतःही डाउनलोड करून डायरेक्ट प्रिंट काढू शकता. बाकी इतरही काही सूचना दिल्या आहेत ती तुम्ही सूचना वाचू शकता. कॉपीमुक्त अभियान चालू आहे. कॉपीमुक्त अभियान चालू आहे 10वीच्या पेपरला, 12वीच्या पेपरला, तसं डिग्रीच्या पेपरलासुद्धा स्ट्रिक्ट होणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सांगणं आहे, अगोदर व्हिडिओ बनविलेला आहे तुमच्यासाठी, तुमच्या माहितीसाठी. आज किती आहे तारीख? आज तारीख 6 एप्रिल 2025 आहे आणि परीक्षेचा पहिला पेपर आहे, ज्यांचा कुणाचा पहिल्या दिवशी पेपर असेल 27 मे 2025 रोजी. म्हणजे जवळपास 2 महिने टाईम तुमच्यासाठी आहे. पूर्ण एप्रिल महिना आणि पूर्ण मे महिना, जवळपास अंदाजे 2 महिने टाईम आहे. ह्या 2 महिन्यामध्ये तुम्ही किती प्रचंड अभ्यास करू शकणार आहात. ठीक आहे. तुमचा जॉब वगैरे सांभाळून देखील तुम्ही अभ्यास करू शकणार आहात. ठीक आहे. त्याच्यासाठी लवकरात लवकर जर पुस्तकं नसतील तर ऑनलाईन डाउनलोड करून घ्या किंवा स्टडी सेंटर कॉलेजला जाऊन घेऊन या. दोन्हीपैकी कोणताही पर्याय करा. बरं, लवकरात लवकर डाउनलोड करा. ई-बुक्स जर डाउनलोड केली असतील तुम्ही तर ती लवकर वाचण्यास सुरुवात करा. पण ह्याच्यातून कॉलेजमधून पुस्तकं आणली असेल तर लवकरात लवकर आणा. तसेच ज्या कोणाचं होम असाइनमेंट सबमिशन झालेलं नाही तर त्यांनी लवकरात लवकर होम असाइनमेंटचे क्वेश्चन ऑनलाईन डाउनलोड करून घ्यायचं आहे. हाताने लिहून द्यायचे तर हाताने द्यायचं आहे. अन्यथा तुम्ही ऑनलाईन सबमिशन करायचं असेल तर लवकरात लवकर हाताने लिहून ऑनलाईनसुद्धा सबमिट करू शकता. ठीक आहे. सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम. हॉल तिकीट वगैरे आणल्यानंतर तर मी सांगणारच आहे. ठीक आहे.